पहलगाम मधील धर्मवीरांना शिव प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण। रायगड ओवी न्यूज। उरण दिनांक 27 विठ्ठल ममताबादे। शिव प्रतिष्ठानच्या वतीने पहलगाम मधील धर्मवीरांना कॅन्डल मार्च द्वारे करंजाडे पनवेल येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी संदेश पाटील, शहराध्यक्ष सत्यजित पाटील, शिव प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत निर्मळ, उपाध्यक्ष राकेश कुसळे, अविनाश ठोसर, अमर कुसले, अमर सावंत, मानवेंद्र जयस्वाल, उपाध्यक्ष सुनील अंबावडे, दीपक चौधरी, ध्रुव शेट्टी, सिद्धांत अंबावडे, आनंद पुजारी, सुषमा मयेकर, शहराध्यक्षा ज्योती टोकरे, ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते। पहलगाव जम्मू काश्मीर मधील एक पर्यटन स्थळ। या पर्यटन स्थळामध्ये फिरण्यासाठी आपल्या इंडियामधून, भारतामधून अनेक लोक त्या पर्यटन स्थळाला भेट देत असतात। नेहमीप्रमाणे याही वर्षी अनेक लोक त्या पर्यटन स्थळामध्ये गेले। त्याच्यानंतर जो कोरकर्मी हे पाकडे आहेत, यांनी जो हल्ला केलाय, हा हल्ला आपल्या हिंदुस्थानाच्या छातीवरती केलेला आहे। यांना निश्चितच आपण सर्व मिळून त्यांना धडा शिकवायचा आहे आपल्याला। आणि या कोरकर्मी पाक्यांना जर आपल्या हिंदुस्थानात असेल किंवा हिंदुस्थानाच्या कुठल्याही भागात असतील, यांना जिथे भेटतील तिथे तोडवलंच पाहिजे। हे मी सर्व आपले महाराष्ट्रातील लोकांना सर्वांना आवाहन करतो। आपल्या महाराष्ट्रात जर असे पाकडे असतील, यांना इथून हाकलवून लावा, मग त्यांचे मुर्दे पाडा। त्याच्यासाठी आपल्याला आतमध्ये जेलमध्ये बसायला लागलं तरी चालेल। एवढंच इथे मी शिव प्रतिष्ठानच्या वतीने सांगू शकतोय। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। आपण सर्वजण आज 2 दिवसापूर्वी 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या भारतातून काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटक त्यामध्ये 28 पर्यटक मृत्युमुखी पडले। त्यांच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शिव प्रतिष्ठान करंजाडे येथे आपण जमलेलो आहोत। या हल्ल्यामध्ये भारतातून एकूण 28 लोक मृत्युमुखी पडले आणि यामध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील नागरिक गेलेले होते। आपल्या महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं बघता गेले 10 वर्ष जे काही काश्मीरमध्ये विकासाचा पर्व सुरू आहे, तर याला कुठेतरी थांबवण्यासाठी आणि आपल्या हिंदू समाजाचं जे संघटन आज जे मजबूत आपल्या देशामध्ये झालेलं आहे, याला कुठेतरी रोखण्यासाठी हा भ्याड हल्ला केला गेलेला आहे। आपलं जे भारताचं खंबीर नेतृत्व आहे, त्यांच्यातर्फे भारत सरकारतर्फे या हल्ल्या विरोधात कठोर पावले उचलली गेलेली आहेतच। विविध कठोर असे निर्णय घेतलेले आहेत आणि पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे की या हल्ल्याला आम्ही याच्या डबल असं प्रत्युत्तर नक्कीच देऊ। तर आपण सर्व शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अध्यक्ष आणि सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण या निमित्तानं श्रद्धांजली कार्यक्रम ठेवला आणि या निमित्तानं आपण सर्व संघटना, सर्व हिंदू बांधवांना एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे। मी आपल्या सर्वांतर्फे या घटनेबद्दल श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।